सकाळी सकाळीच बहिणीला घ्यायला धाडला आलो आणि हे कार्पेट घेतलं आणि ते घरात पुरलं बी नाही। आज सकाळी सकाळीच दीदीला घ्यायला धाडला आलो होतो आणि आपल्या घरातलं कार्पेट खराब झालं होतं, त्याच्यामुळे नवा घ्यायला आलो। त्यांना म्हणलं पुरलं पाहिजे असं द्या, त्याला म्हणलं बांधून बी देणार रे बा, कारण की आमच्याकडे हे एवढं मोठं डेकोरेशनचं सामान होतं। आता हे कशासाठी ते पुढे कळणारच आहे, त्याच्यामुळे ब्लॉग बंद दाबा। या गड्याकडून अर्धा किलो अंगूर घेतले आणि नवीन रस्त्याची पाहणी करत करत आणि त्याचा आनंद घेत आम्ही आलो घरी। आजी थोडी बिमार होती, त्याच्यामुळे पप्पांनी दवाखान्यात न्यायची कामगिरी राबवली आणि आम्ही घराची साफसफाई करायची कामगिरी राबवली। आता घराची साफसफाई करून करून आम्हाला सगळ्याला भुका लागून गेल्या होत्या म्हणून मम्मीना मस्त गरमागरम पोहे केले आणि ते ना मी पोट भरलं नाही तर लाडू पण खाल्ला। आता हे जुनं कार्पेट काढून घ्यायचं होतं आणि त्याच्या जागी नवीन टाकायचं होतं। मी कामाचा अंदाज पाहून घरातून बाहेर आलो आणि स्प्लेंडरला चाबी लावली आणि 312च्या स्पीडनं आलो भाऊ आपल्या वावरात। आणि त्याच्यानंतर मस्त 2 भगोने दाण टाकलं आणि पाणी टाकलं, त्याच्यानंतर मस्त गार 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 फिरवलं आणि त्याच्यानंतर मस्त चालत चालत आलो आपल्या स्टॅटर जवळ आणि चालू असलेला ऑटो बंद करून टाकला। मला लय जण विचारत होते तू व्हिडिओ कुठे बनवतो, हे काय लोकांच्या चिचा खाली आणि कोणीतरी आपापच राहत होतं कांद्याच्या झाडाखाली, नाही रे भाऊ। आणि त्याच्यानंतर मस्त गाईला पाणी पाजून आणि दान चारलं आणि संध्याकाळी दूध काढून या वावरातून कशी बशी गाडी काढून आपल्या रोडला लागलो आणि घरी आलो। घरी येताच मला डेकोरेशनचं सामान सांगितलं आणि पोरं कुठं बी जाणार असलं तर मित्राला सोबतच घेऊन जाते। आता अर्ध सामान एका दुकानातून आणि दुसरं सामान दुसऱ्या दुकानातून घेतलं, म्हणजे दोघांनाही फायदा झाला। आणि त्याच्यानंतर परत मला बिट्ट्याचं दळण चक्कीत न्यायचं सांगितलं, कारण उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी या ब्लॉगला लाईक करा आणि मला फॉलो करा, म्हणजे उद्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल। आणि हा ब्लॉग कसा होता नक्कीच सांगा।